नमस्कार, मी मनोज भोयर. जे विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. पहिली बातमी आहे, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लशीला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. आणखी 2 लसींना मान्यता देणं अजूनही बाकी आहे. त्यांचा अर्ज अजूनही प्रलंबित आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे नाशिकच्या मांज्याची. नाशिकमध्ये मांज्याचा सर्रास वापर हा पतंग उडवण्यासाठी केला जातो. तसा तो राज्यामध्ये अनेक ठिकाणी केला जातो. पण नाशिकमध्ये या मांज्यामुळे एकाचा मृत्यूही झालाय. अर्थात मांज्यानं पतंग उडवणं हे बेकायदेशीर मानलं जातं आणि त्यासाठी गंभीर गुन्हा सुद्धा आहे. पण तो किती वापरला जातो आणि त्या कायद्याप्रमाणे आणि कलमाप्रमाणे कारवाई किती होते हेही पाहणं आवश्यक आहे. कारण या मांज्याचा वापर नाशिकमध्ये वाढल्यामुळे नाशिकमध्ये आता पोलीस आक्रमक झाले. कारण पोलिसांच्या सूचना पायदळी तुडवल्या गेल्यात आणि त्यामुळे कोणीही जुमानत नसल्यामुळे नाशिकच्या पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी आपण पाहतोय की मांज्याचा सर्रास वापर होतो आणि त्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू गळा कापून होतोच, पण माणसं सुद्धा याला मृत्युमुखी पडतात. तिसरी महत्त्वाची बातमी आहे, सुनेला सासरी टोमणे मारणं हा वैवाहिक जीवनाचा एक भाग आहे, तो छळ नाही, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलंय. त्याचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया जय विशेषला. औषध नियंत्रक महासंचालकांना सल्ला देणाऱ्या तज्ञांच्या पॅनलनं ऑक्सफर्ड ॲस्ट्राजेनेका लशीला तत्वतः मान्यता दिली आहे. भारतामध्ये सीरम इन्स्टिट्यूट मार्फत ही लस तयार केली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत कोविशिल्ड लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळते आहे. तातडीचा वापर ज्या लोकांसाठी करायचा आहे त्यांच्यासाठी ही लस सध्या तरी उपयोगी आहे. केंद्रीय समितीने याचा निर्णय घेतला. औषध नियंत्रकाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. एसी म्हणजे विषय तज्ञ समिती समोर शुक्रवारी याबाबत सादरीकरण करण्यात आलं. त्यासाठी फायझर कंपनी उपस्थित नव्हती, तर हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीचेही सादरीकरण करण्यात आले. सीरम इन्स्टिट्यूटचे माजी संचालक आणि लस संशोधक डॉक्टर मोहन गुप्ते यांनी याबद्दल काय माहिती दिली ते पाहूया. पण ज्या प्रकारे काम झालंय सीरमकडनं आणि ऑक्सफर्डकडनं, ऑक्सफर्डचे सगळे रिपोर्ट्स आतापर्यंत पब्लिश झाले, त्याच्या बेसिसवर असं दिसतंय की ह्या वॅक्सिनला आता मान्यता जवळजवळ मिळालीच आहे. तर हे वॅक्सिन एकदा मान्यता मिळाली की उद्याला भारत सरकारतर्फे जे एक रंगीत तालीम होणार आहे संपूर्ण भारतामध्ये हे वॅक्सिनेशन कसं करायचं ते पूर्ण होईल. आणि त्याच्यानंतर मला वाटतं आठवड्यातच जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, आरोग्य सेवांमध्ये काम करणारे लोक, नंतर इतर सेवा जी लोकांना देतात ते, अशा लोकांना हे वॅक्सिन लवकरच मिळेल. आणि त्याच्या पुढे आपल्याला हे वॅक्सिन संपूर्ण भारतातल्या जनतेसाठी मिळण्यासाठी काही कालावधी जायला लागेल. कारण ही आपत्कालीन अशा तऱ्हेची आत्ताची योजना आहे. त्याच्यामध्ये वॅक्सिन सीरमचे लोक फक्त भारत सरकारला देतील आणि मग पुढचा जो काय सोपस्कार असतो तो पूर्ण झाल्यावरती मग त्या इतर लोकांना ती मिळू शकेल. आणि मला वाटतं हे सगळ्यांना मिळायची जे दुकानातून मिळू शकेल असा अवधी जो येईल तो एप्रिल मेपर्यंत किंवा त्याच्या थोडासा आधी असा येऊ शकतो. आता भारताची एकूण लोकसंख्या जर आपण पाहिली 130 कोटीची, तर एवढ्या सगळ्या लोकांना हे एकदम उपलब्ध होईल ही शक्यता कमी आहे. येत्या वर्ष दीड वर्षामध्ये हे वॅक्सिन 2 वर्षामध्ये सगळ्यांना उपलब्ध होऊ शकेल. पण तोपर्यंत आपल्याला हा जो मार्ग आहे तो हाच आहे की मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, हात धुणे, या तऱ्हेचं जे आपण काम करतोय ते करत राहायचं आणि शक्यतो प्रसार या रोगाचा होणार नाही हे पाहायचं. आणि वॅक्सिन आल्यावर त्याचा उपयोग सर्वांनी करून घेणं
हे अत्यंत आवश्यक आहे. महापालिकेची देखील लसीकरणासाठी तयारी सुरू झाली आहे. कोविड-19 लसीकरणासाठी मुंबईमध्ये 1.25 लाख आरोग्य कर्मचारी सज्ज आहेत. मुंबईच्या 2 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी लशीचं वितरण, साठा आणि प्रशासन याच्या तयारीसाठी इतका मोठा फौजफाटा तैनात आहे. मुंबईमध्ये लसीकरणाची तयारी शेवटच्या आठवड्यात आहे. मंगळवारी मुंबई महापालिकेच्या 100 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी दादरमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्यापैकी प्रत्येकाला लसीकरणाची काही जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. कांजूरमार्ग आणि परळ या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात साठवण सुविधा उभारण्यात आल्या. संपूर्ण मुंबई शहरांमध्ये 8 रुग्णालयं त्यासाठी नियुक्त करण्यात आली. लसीकरणाचं काम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल आणि 20 दिवस चालेल असा अंदाज आहे. मुंबईत लशीच्या वितरणाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त मनपा आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नेतृत्वात 10 सदस्यांचं कृती दल नेमण्यात आलंय. लस साठवण्यासाठी राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेला 17 रेफ्रिजरेटर पुरवण्यात आले. प्रत्येक रेफ्रिजरेटरमध्ये 48,000 डोस साठवता येईल. दररोज 1500 ते 2000 जणांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. केंद्रापासून वाढ पातळीपर्यंत लशींचा प्रवास कसा असेल यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. केंद्र सरकारकडून राज्याला लस पाठवली जाईल. राज्य सरकारची मुंबईत लसीकरणासाठी शीतगृहाची तयारी. लशीचे डोस पुण्यातल्या आरोग्य भवनात पाठवले जातील. तिथून ते राज्यातल्या विविध महापालिकांना वितरित केले जाते. मुंबई महापालिका ही मुंबईसाठी पुण्यातील आरोग्य भवनातून लस घेईल. ही लस मुंबईत वितरणासाठी कांजूरमार्गच्या इमारतीत साठवली जाईल. कांजूरमार्गची इमारत तयार नसेल तर इतर ठिकाणी त्याची व्यवस्था 8 ठिकाणी होईल. तिथून लस मुंबईतल्या 8 लसीकरण केंद्रामध्ये पाठवली जाईल. तिथून लस मुंबईतल्या 8 लसीकरण केंद्रामध्ये पाठवली जाणार आहे. हे लसीकरण 3 टप्प्यांमध्ये कसं असेल यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 8 रुग्णालय सज्ज. केईएम रुग्णालय, परळ, लोकमान्य टिळक रुग्णालय, शिव रुग्णालय, नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल. नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल सोबत कूपर रुग्णालय आणि जुहूच्या कूपर रुग्णालयामध्ये याची व्यवस्था केली जाईल. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातही लसीकरण केलं जाईल. व्ही.एन. देसाई रुग्णालय सांताक्रूझ, वांद्र्याचं भाभा रुग्णालय, कांदिवलीचं बीडीबीए रुग्णालय सुद्धा याचाही समावेश आहे. मुंबईतली 8 रुग्णालयं लसीकरणासाठी सज्ज राहणार आहे. कांदिवलीचं बीडीबीए रुग्णालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं या रुग्णालयाचं नाव आहे. हे लसीकरण 3 टप्प्यामध्ये कसं केलं जाईल हे आपण सांगितलंच, पण याचा प्रवास नेमका कसा होईल तेही आपण पाहिलं पाहिजे.
लसीकरणाचा पहिला भाग किमान वर्षभर चालेल. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, निमलष्करी दलाचे जवान आणि काही सरकारी अधिकाऱ्यांचं होईल लसीकरण. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील वयाच्या नागरिकांचं लसीकरण. आधीची लक्षणं असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. आधीची लक्षणं असणाऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाईल. आपण या लशीच्या बातमीमध्ये पाहिलं की वॅक्सिनेशन म्हणजे लशीचा प्रवास केंद्रातून गावापर्यंत कसा होणार आहे. मुंबईतली कोणती रुग्णालय यासाठी उपलब्ध करून दिली जाईल अशी 8 रुग्णालयांची माहिती आपण घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 टप्प्यामध्ये लसीकरण कसं केलं जाईल हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. लाल मुंग्याची चटणी हा सर्वसामान्यांच्या आहाराचा भाग असू शकतो का? तर हो, लाल मुंग्यांची चटणी हा सर्वसामान्यांच्या आहाराचा नियमित भाग काही ठिकाणी असू शकतो, सगळ्यांच्याच नाही. देशाच्या अनेक आदिवासी भागांमध्ये औषध म्हणून लाल मुंग्यांची चटणी खाल्ली जाते. मात्र या चटणीमध्ये कोविड-19 प्रतिबंधक औषध आहेत का याची चाचपणी सुरू आहे. कोविड-19 वर उपचारासाठी लाल मुंग्यांच्या चटणीचा प्रस्ताव तयार करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी ओडिशा उच्च न्यायालयानं आयुष मंत्रालय आणि CSIRच्या महासंचालकांना 3 महिन्यांचा कालावधी दिलाय. ओडिशा, छत्तीसगड या राज्यांमध्ये लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्या यांची चटणी केली जाते. फ्लू, खोकला, सर्दी, श्वसनाच्या समस्या, थकवा आणि इतर आजारांवर उपचार म्हणून ही चटणी खाल्ली जाते. ही बाब लक्षात घेऊन बारीपाडामधले नयाधर पधियाल या इंजिनियरनं त्याचा वापर कोविडवरील उपचारासाठी करता येईल का अशी विचारणा करणारी याचिका ओडिशा उच्च न्यायालयात दाखल केली. त्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं आयुष मंत्रालय आणि CSIRच्या महासंचालकांना तसा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिलेली आहे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. तुम्ही पाहत रहा JM विशेष. सुनेला टोमणा मारणं ही बाब एरवी सुनेला होणाऱ्या सासुरवासात मोडल्याचं मानलं जातं. पण मुंबईच्या सत्र न्यायालयाला हे मान्य नाही. अलीकडेच एका कौटुंबिक खटल्यादरम्यान सासरच्यांनी टोमणे मारणे आणि उपहासाने बोलणे हा वैवाहिक आयुष्याचा एक भाग आहे आणि प्रत्येक कुटुंबात हे पाहायला मिळतं असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. हे निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयानं मुंबईतल्या एका वृद्ध दाम्पत्याला अटकेपासून संरक्षण दिलं. मुंबईमधल्या उच्चभ्रू भागात ही घटना घडली आहे. मुंबईच्या मलबार हिल भागातली घटना आहे. यामध्ये एका सुनेनं आपले सासू सासरे आणि पती यांच्या विरोधात छळाचा गुन्हा दाखल केलाय. त्यामध्ये अनेक तक्रारी करताना सासरचे आपल्याला टोमणे मारतात अशी तक्रार तिने केली आहे. सासरचे टोमणे हा वैवाहिक आयुष्याचा भाग आहे असं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. कौटुंबिक छळामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कौटुंबिक छळ म्हणजे काय? कौटुंबिक छळ म्हणजे काय? शारीरिक, लैंगिक, शाब्दिक आणि भावनिक प्रकारचा छळ आणि आर्थिक पिळवणूक. हुंड्याच्या मागणीसाठी छळ करणे, इजा पोहोचवणे, जीविताला हानी पोहोचवणे. शाब्दिक छळामध्ये अपमान करणे, तुच्छ लेखणे, मानहानी करणे, नावं ठेवणे यांचा समावेश. तसेच मूल अथवा मुलगा न होण्यावरून अपमान करणे, तुच्छ लेखणे, मानहानी करणे, नावं ठेवणे. याविषयी बोलताना ज्येष्ठ वकील नितीन सातपुते यांनी सांगितलं की हा एका बाजूने दिला गेलेला निर्णय आहे.
यावर मुंबई उच्च न्यायालय नाहीतर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता येईल. मत आहे की एखाद्या सुनेला घरामध्ये सारखं सारखं तिला टोम न मारणं किंवा तिला उपासत्मक बोलणं हा एक क्रुएल्टीचा भाग हा असू शकतो. याची परिणिती म्हणजे जर सतत हा प्रकार होत राहिला आणि जर तिने आत्महत्या केली त्याला जबाबदार कोण, हे मत हे कोर्टाने किंवा हे निरीक्षण किंवा असे विचार कोर्टाने त्यात लिहायला पाहिजे होते, पण तसं कोर्टाने लिहिलेलं नाही. पण त्या माझ्या मते कोर्टाचा हा जो निकाल आहे किंवा म्हणजे निकाल म्हणजे कोर्टाचं जो निरीक्षण आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे बऱ्याचशा निवाडे जे आहेत, सुप्रीम कोर्टाचे निवाडे, हायकोर्टाचे निवाडे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे सततचा त्रास किंवा सततचे मानसिक त्रास जो असतो किंवा मानसिक मेंटल हरासमेंट जी असते त्यामुळे जर एखादी विवाहित महिला जर मरत असेल किंवा जीव देत असेल तर हा क्रुएल्टीचा भाग होऊ शकतो. आरएच कुमारमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर गाईडलाईन दिलेली आहे की वैवाहितेचा छळ किंवा असा छळ होतो किंवा 498 सारखे जे गुन्हे दाखल होतात हे सध्याचे प्रकरण जे आहे 498 प्रकरण आहे. त्यामुळे आरएच कुमारमध्ये सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन दिलेलं आहे किंवा जे ऑब्झर्वेशन नोंद केलेलं आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे की विवाहिता ज्या घरी असते की त्याचा छळ होत असतो अशा प्रकारामध्ये सासरच्या लोकांना अटक करू नये, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची कुठलीही रिकव्हरी किंवा डिस्कव्हरी व्हायची नसते आणि अटक करणं गरजेचं नसतं. हा जो मुद्दा असतो किंवा हा जो गुन्हा दाखल झालेला असतो यामध्ये हा तपासाचा भाग असतो. त्यामुळे प्रत्येक केसमध्ये त्याला अटक होणं गरजेचं नसतं. त्यामुळे अशा वेळेस अटक कधी करावे, काय करावे या संदर्भाचे गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दाखल दिलेले आहे. सामाजिक कार्यकर्ता वर्षा विद्याविलास यांनी सत्र न्यायालयाच्या या निरीक्षणावर आपलं मत नोंदवलंय. त्यांनी आक्षेप घेतलाय, सत्र न्यायालयाच्या या निरीक्षणावर आक्षेप घेतलाय. टोमणे मारणं हा मानसिक छळाचाच एक भाग आहे. त्यामुळे न्यायालयानं आपल्या निरीक्षणाचा फेरविचार करावा असं त्या म्हणाल्या. पण हे टोमणे का मारले जातात तर मानसिक छळ करण्यासाठी म्हणून सुद्धा किंवा मानसिक त्रास देण्यासाठी म्हणून सुद्धा हे टोमणे मारले जातात आणि ह्या टोमण्यांमुळे माणसाचं आणि खास करून स्त्रीचं हे मानसिक संतुलन बिघडू शकतं. लक्षात घ्या, म्हणजे शारीरिक त्रासापेक्षा हे अशा प्रकारचे टोमणे मारून मानसिक जो त्रास आहे ना तो जास्त घातक आहे हे समजलं पाहिजे. सत्र न्यायालयाने जर अशा प्रकारचा निर्णय दिलाय तर त्यांनी काही गाईडलाईन दिली आहे का? त्यांना गाईडलाईन द्यावी लागेल, कारण कुठच्या प्रकारचे कुठच्या स्वरूपाचे टोमणे हे तुम्ही समजता. कारण टोमणे चरित्रावरून दिले जातात, टोमणे अश्लील दिले जातात, टोमणे वागणी करून दिले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे असतात. त्यामुळे ह्याची काही गाईडलाईन त्यांनी बनवली आहे का की हा जर निर्णय देत असताना? मुळात मला असं वाटतं की हा निर्णय जेव्हा देतोय त्याचा पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयाने फेरविचार केला पाहिजे. नाशिक शहरात 4 दिवसांपूर्वी नॉयलॉन मांजामुळे एका महिलेचा गळा कापून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आक्रमक झाले आहेत. यापुढे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसंच शहर पोलिसांनी काही ठिकाणी छापे टाकून नॉयलॉन मांजा जप्त केला. नाशिक शहरातील सातपूर, इंदिरानगर, उपनगर आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी मांजा वापर कुठेही होत असल्यास माहिती देण्याचं आवाहन केलं. पोलिसांनी काय माहिती दिली आहे ते पाहूयात. नायलॉन मांजा आणि ज्याला काचेची कोटिंग आहे अशा मांजा यापासून कोणत्याही पशुपक्ष्यांना किंवा मानवाला हानी होऊ नये यासाठी कलम 144(2) आदेश पारित करण्यात आले होते. सदरचे आदेश 28 जानेवारीपर्यंत अस्तित्वात आहे, जेणेकरून कोणत्याही पशुपक्षी किंवा प्राण्याला त्या मांजापासून धोका होऊ नये. या संदर्भात कालच परिमंडळ 2 मध्ये एकूण 5 ठिकाणी 4 पोलीस स्टेशन 5 ठिकाणी आपण केसेस करण्यात आलेल्या आहेत. 5 इस्माविरुद्ध या खटले दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जवळपास 6159 रुपयाचा मालचा एकूण 48 जप्त करण्यात आला. त्याचबरोबर गंगापूर येथे देखील एक केस करण्यात आलेली आहे. असे पूर्ण पोलीस यंत्रणेच्या हद्दीमध्ये एकूण 6 इस्माविरुद्ध 6 केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. आणि यापुढे देखील आपण अशाच ज्या मांजा आणि काचेची कोटिंग असलेले मांजा आहेत त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू ठेवणार आहोत. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या संदर्भात काय आवाहन केलं तेही पाहूया. नायलॉन मांजेच्या विरोधात अनेक वेळेला कारवाया करण्यात आलेल्या आहेत. शासनाने सुद्धा एक परिपत्रक काढून 2016 मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या कलम 5 प्रमाणे या मांजेचा वापर कोणत्याही दुकानदाराने करू नये, ग्राहकांनी सुद्धा तो खरेदी करू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सुद्धा वेळोवेळी काही 144 खाली ऑर्डर्स काढण्यात आलेल्या आहेत.
त्या ऑर्डरप्रमाणे अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि प्रशासनाकडून पोलिसांकडून वेळोवेळी त्या कारवाया केल्या देखील जातात. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकच गोष्ट जर आपण केवळ आणि केवळ कारवाईवरतूनच जर का बंद करण्याची अपेक्षा ठेवली तर कायदा तोडणाऱ्यांची संख्या आणि कायदा सांभाळणाऱ्यांची संख्या याचा मेळ लावणं हे खूप एक मोठं चॅलेंज सर्वांच्या समोर बसेल. ज्या गोष्टी जनतेच्या हिताच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या हिताच्या आहेत, त्याचं अनुसरण आणि पालन आपण आपलंच केलं पाहिजे. प्रशासन, पोलीस प्रशासन हे निश्चितपणाने कारवाई करणार आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की जो नियमित नॉर्मल पतंगीचा खेळ आहे त्याची मजा जर घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये काटाकाटी वगैरे हे सगळं व्हायला पाहिजे. म्हणून आपण स्वतःहून एक निर्णय नाशिकची सुजाण नागरिक म्हणून घेऊया की आपण या मांजावरती आजपासून बहिष्कार टाकणार आहोत. कारण आज दुर्दैवाने एखाद्या पक्षाचा जीव गेला तर त्याचा आपल्याला काही वाटत नाही, आपल्याला वाटतं आपलं काय संबंध आहे. दुसऱ्याच्या घरात कुठे मृत्यू झाला ह्या मांजेमुळे तर आपल्याला काही वाटत नाही, ते दुसऱ्याच्या घरात झालाय. परंतु आपण हा अनुभव घेतलेला आहे की जी गोष्ट दुसऱ्यांच्या घरात होऊ शकते ती आपल्याही घरात होऊ शकते. या संदर्भात काय कारवाई आहे तीही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. असा मांजा विकाल तर सावधान, मांजा विक्रेत्यावर भांडवी कलम 188 अनुसार कारवाई. भांडवी कलम 188 मध्ये सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई. समाजाला घातक असे कृत्य करणाऱ्यांवर कलम 188 अंतर्गत कारवाई. दोषी आढळल्यास 1 ते 6 महिने तुरुंगवास आणि अथवा 2,200 ते 1,000 रुपये दंड. दोषी आढळल्यास 1 ते 6 महिने तुरुंगवास आणि अथवा 200 ते 1,000 रुपये दंड. वेळ झाली जेएम विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी. जय महाराष्ट्र.